आज करूया नाशिक स्पेशल मिसळ पाव। त्यासाठी इथे पातेल्यामध्ये मोड आलेली उसळ मी धुवून घेतलेली आहे। आता त्यामध्ये पाणी टाकलं। आता हळद टाकून घेऊया, मीठ टाकूया आणि हे शिजवून घेऊया। इथे मी हा मसाला तयार करून घेतला। यामध्ये कांदा, धने, मिरची, तेजपत्ता, कोथिंबीर, अद्रक सगळं टाकून घेतलेलं आहे आणि हे बघा शिजून झाले। आता या मसाल्यामध्ये आता कोथिंबीर टाकून दळून घेऊया। कढई ठेवली आहे, आता तेल टाकून घेऊया। लाल मिरची पावडर, हळद, गरम मसाला, थोडंसं धनेपूड आणि हे मिक्स करून घेऊया। थोडंसं पाणी टाकून हे मिक्स करूया, म्हणजे तरी छान येते। आता हा वाटलेलं वाटण टाकूया। आता यामध्ये शिजवलेली उसळ टाकूया। आणि आपल्याला जेवढं पाणी हवं तेवढं पाणी टाकूया आणि आता मीठ आणि कोथिंबीर टाकून एक उकळी आणून घेऊया। हे बघा झालंय। आता प्लेटिंग करूया। आता याच्यामध्ये मी फरसाण टाकले, उसळ, तरी, परत वरतून फरसाण वगैरे, कांदा आणि लिंबू टाकूया। झालं।